अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मिळाली आहे 14,500. दोघांचं टाळ्या अभिनंदन करा. प्रणव पाटील पुढे. प्रणव. हा, प्रणव गाव कुठलं तुझं? उंबरखेड. आपले रील स्टार आमचे मित्र दीपक खंडाळे, ओळखता तुम्ही सगळ्यांना? राम राम मंडळी, जय खानदेश. हे रील स्टार दीपक खंडाळे आले उंबरखेडचे. त्यांनी काय केलं की रील स्टारच्या माध्यमातून काहीतरी रील बनवायच्या पेक्षा त्यांनी रील तयार केला की मंडळी राम राम, उन्मेष दादा, राजू दादा आणि करण दादा यांनी नोकरी मिळावं, चाइल्ड वॉलेट अरेंज करेल, तुम्ही या, पुरे सोने रे रिकामा नका मोठे काम करा रे, असं आव्हान त्यांनी केलं ऐराणीत. आणि त्या आव्हानातून आज प्रणव पाटील नावाचा तरुण याने दीपक खंडाळे रील स्टारचा रील बघितला आणि तो आज या मेळाव्यामध्ये आला. आणि एन्ड्युरन्स म्हणजे ही कंपनी मी स्वतः पाहून आलेलो. बजाजच्या भाज्याची कंपनी एन्ड्युरन्स ही अत्यंत मोठी कंपनी. या कंपनीत माझा वर्गमित्र किरण आत्माराम मंगाळे मॅनेजर आहे. त्यामुळे तिथे माझा मित्र आहे. याची निवड तिथे झाली. याला 14,200 रुपये याला पे स्केल मिळाला आहे. 14,200. याचं मनापासून अभिनंदन. याला स्टुडंट ट्रेनिंग म्हणून त्याला त्या ठिकाणी मिळाली. त्यामुळे दीपक खंडाळे यांचं पण टाळ्यानं अभिनंदन करा की रील स्टार मधून नुसतं मनोरंजन नाही करत तर समाजाचं प्रबोधन पण करतात. त्यामुळे मी दीपक खंडाळे यांना विनंती करतो की तुमच्या हातून प्रणव पाटील यांना त्यांचं नियुक्तीपत्र द्यावं. धनश्री साळुंके कुठे? धनश्री आली गेली. धनश्री साळुंके एकदम करून लागले उदाहरण. धनश्री साळुंके आली गेली. धनश्री साळुंके ज्यांचं नाव घेतलं त्यांनी स्टेजवर लवकर यायचंय, कारण की तुमचं सिलेक्शन झालंय. ज्या मुला मुलींचे नाव घेतले त्यांनी स्टेजवर यायचंय. लवकर नाव पुकारल्यानंतर लगेच यायचंय ना. तिथे भरपूर जणांचे नाव सिलेक्शन झाले. तुषार माळी, इटोन कॉम्पोनंट्स लिमिटेड, अहमदनगर या कंपनीत सिलेक्शन झालेला आहे आणि त्याचा पगार आहे 15,000. तुषार माळी, खूप खूप अभिनंदन. तुषार माळी कोण आहे? तुषार माळी. महाजन नेहा राजू. महाजन नेहा राजू, एपिटोम कंपोनंट्स लिमिटेड, अहमदनगर या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. मुलाखतीच्या आधी सर्व युवकांनी महात्मा ज्योतिबा फुले हॉलमध्ये काउन्सिलिंगसाठी पल्लवी सोनवणे एपिटोम कंपोनंट्स लिमिटेड या कंपनीत ट्रेनिंग इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. 16,500 तिचा पगार असणार आहे. पल्लवी कोण आहे? पल्लवी सोनवणे. गौरव पाटील, ट्रेनिंग इंजिनियर म्हणून एपिटोम कंपोनंट्स लिमिटेड, अहमदनगर या ठिकाणी सिलेक्शन झाले. गौरव पाटील. वृषाली सोनवणे, एपिटोम कंपोनंट्स लिमिटेड, अहमदनगर या कंपनीत त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचा पगार सुद्धा टेक्निकल असेल तर 16,500 आणि नॉन टेक्निकल 14,500.
भूषण सरदार. एक मिनिट युवकांना लक्ष द्या इकडे. आपल्या तुझं गाव कन्नड तालुक्यातलं ना, नांदगाव तालुक्यात गाव कोणतं? जामदरी. तुला कुठून कळली माहिती बेटा ही? चाळीसगावात. नाव काय तुमचं? नाना. पुढे या. नानाजी आटकर. तुमचा कोण आहे? हे बघ आपले पोऱ्याचे नानाजी आटकर, चाळीसगाव तालुक्यातले खेडगाव पोऱ्याचे. यांनी या योगेश नावाचा तरुण, तुझं आडनाव काय? वडगर. तो डिप्लोमा सिव्हिल झाला की बेटा तू नोकरी मिळवायला येऊन जा. तर त्यांनी इथे नगर जवळ सुपा MIDC, सुपा बघा हायवेने जाताना लागते, सुपा माहिती आहे? सुपा तिथे चहा पेढे खारी बिरी भेटते, बरोबर आहे? आमच्या खडगेवाल्यांना माहिती सगळ्यांना. तर डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर हेअर लिमिटेड, HAIER हेअर. माझ्या मते हेअरचे काही ACBC आले ना आता, AC इक्विपमेंट वगैरे नवीन अप्लायन्सेस, होम अप्लायन्सेस तयार करणारी कंपनी आहे. तर त्यामध्ये याचं सिलेक्शन झालंय. त्याला 19,992 रुपये म्हणजे 20,000 रुपयाची सॅलरी मिळाली. म्हणजे आज नांदगाव तालुक्यातल्या खेड्यावरचा तरुण सोशल मीडियातला पोऱ्यातला आपल्या एका युवकाने सामाजिक बांधिलकी जोपासली म्हणून त्या तरुणाला जॉब मिळू शकला. दादा तुमचं पण अभिनंदन, मनापासून अभिनंदन. त्या दोन युवती, त्यांचं नाव काय पाहिजे? महाजन ना, महाजन नेहा. तुझं शिक्षण काय झालं ताई? BSc केमिस्ट्री. आणि गाव कुठलं बेटा? वाघळी. आता तुझं सिलेक्शन झालं, तुला पगार किती सांगितलं त्यांनी? 15,000. इपिटोम कॉम्पोनंट्स लिमिटेड, इपिटोम कॉम्पोनंट्स लिमिटेड, पारनेर सुपा MIDC अहमदनगरमध्ये, तिथे या ताईची निवड झालेली आहे. सगळ्यांना वाटतं मला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, सगळ्यांना वाटतं मला 40,000 नोकरी मिळाली पाहिजे, माझ्या घरीच मिळाली पाहिजे. खरंय, सगळ्यांना वाटतं आणि ते झालं पाहिजे, पण प्रॅक्टिकली लगेच शक्य नाही. टप्प्याटप्प्याने, जसं आता मागच्या 4 वर्षापूर्वी आपण गुजरात अंबुजा एक्सपोर्ट प्रोजेक्टला जागा मिळून मदत केली. त्या प्रोजेक्टमध्ये काही एक्सपिरियन्स लोक लागत होते, त्यांनी बाहेरचे घेतले, काही लोकल गरज होती, लोकल घेतले. पण आता या नेहा महाजन या BSc केमिस्ट्री झालेल्या तरुणीला, आपल्या वाघळीची तरुणी, तुला कुठून कळलं ताई? तुझी मैत्रिणी सांगितलं. कुठली मैत्रिणी ती? गावातलीच. तिला कुठे व्हॉट्सअपवर कळालं, काही वाचलं ऐकलं? व्हॉट्सअपला कळालं. चांगलं. व्हॉट्सअपचे फायदे होतात बरं का, सगळ्यांनी लक्षात घ्या. व्हॉट्सअपला नाही ते फॉरवर्ड करण्यापेक्षा चांगलं फॉरवर्ड केल्यामुळे आज नेहा महाजन यांचं सिलेक्शन झालंय. तिचं मनापासून टाळ्या वाजून अभिनंदन करू. आपल्या वाघळीतली ही सावित्री आता शिकून पायावर उभी राहते, तिचं अभिनंदन करा मनापासून. मी आपल्या सगळ्या महिला प्रतिनिधींना विनंती करेल की पल्लवी सोनवणे, तिचं पण त्याच कंपनीत झालं. चांगलं, तुम्ही दोघं रूममेट म्हणून राहा, जॉईन व्हा. पण तुम्हाला आम्ही चांगली नोकरी करा, नंतर चांगला नवरा पण शोधून देऊ, काळजी करू नका. पल्लवी सोनवणे. गाव कुठलं तुझं बेटा? दोघं वाघळीचे. व्हेरी गुड. वाघळीवाल्यांसाठी टाळ्या वाजवा. आणि वृषाली कुठे? वृषाली तिने आली अजून इथे. तुषार माळी. तुषार कुठे? इथे तुषार नाही आलाय का? कृपया ज्यांचं नाव पुकारलं गेलं त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट साधा, तुमचा सन्मान केला जाईल. भूषण सरदार याची सुद्धा इपिटोम कॉम्पोनंट्स लिमिटेड सुपा अहमदनगर या ठिकाणी सिलेक्शन झालंय, त्यांनी विचार मंचाकडे यायचंय. दीक्षा निकम इपिटोमला सिलेक्शन झालेलं आहे. धनश्री जाधव, धनश्री जाधव, चल लवकर. प्रज्ञा जाधव, प्रज्ञा जाधव. अंजली ठोकर, अंजली ठोकरचं पण